त्यासाठी आपण सांस्कृतिक मंत्री यांनाही पत्र करणार आहोत, पत्र पाठवणार आहोत. त्या पत्रासाठी आपण स्वाक्षरी मोहीम राबवली होती. आणि त्याचबरोबर दुपारी आपले विठ्ठल रुक्माईमध्ये जे पारंपरिक महिला मंडळ आहे, भजन महिला मंडळ आहे, त्यांचाही सत्कार आपण केला आहे. आणि आज सायंकाळी मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या विभागातील केळकर कॉलेजचे आपले प्राध्यापक माननीय श्री चंद्रकांत शिंदे सर यांचा आपण छोटासा एक सत्कार समारंभ आपण आपल्या शाखेच्या वतीने आता घेत आहोत. तर मी आपले महाराष्ट्र निर्माण सेनेचे शाखाध्यक्ष श्री विकास गायकवाड साहेब यांना विनंती करतो, त्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन प्राध्यापक चंद्रकांत शिंदे सरांचा सत्कार. गणपती बाप्पा. नमस्कार, आपल्या घाटमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आज आहे प्राध्यापक चंद्रकांत शिंदे सर. आज त्यांनी भरपूर म्हणजे प्राध्यापक आहेत आणि भरपूर त्यांनी शिकवलेलं मुलांना, आणि त्यामध्ये अनेक असे दिग्गज पण आहेत, त्यांनाही सुद्धा शिकवलेलं आहे. तर आपला परिचय जरा सांगाल का आपल्याला प्रेक्षकांना? मी मुलुंडच्या केळकरवते महाविद्यालयात 32 वर्ष मराठी विषय प्रमुख म्हणून कार्यरत होतो. तिथून आता सेवेतून निवृत्त झालो आहे. विद्यापीठातून माझ्या भाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेतूनच एमफिल डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहतो आहे. शिवाय पदव्युत्तर मराठी, ज्याला आपण MA म्हणतो, तर त्या विभागाचे सुद्धा भाग 1 आणि भाग 2 म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही वर्षांची एक लेक्चर तिकडे सुरू आहेत. म्हणजे तिकडेही मी सध्या आता कार्यरत आहे. 12वीच्या अभ्यास मंडळात सदस्य आहे. शिवाय केंद्रीय UPSC ज्याला आपण म्हणतो, जिथून IAS IPS बाहेर पडतात, त्या केंद्रावर सुद्धा मानद सदस्य म्हणून काम पाहतो दिल्लीला. पटकथा लेखक, कवी म्हणून सुद्धा कार्यरत आहे. शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. बहिणाबाई चौधरी पुरस्कार आहे. या सगळ्या पुरस्कारांबरोबर जनमान्यता आणि लोकमान्यता या दोन्ही मिळाल्या आहेत. आणि माझं सौभाग्य असं की अनेक कवितांना स्वर्गीय लता दिदी, आशा दिदी, किशोर कुमार, मोहम्मद रफी साहेब यांचाही आवाज लाभलेला आहे. त्यामुळे इथे काम करता करता समाजसेवेतसुद्धा कार्यरत आहे. विद्यार्थी दशेपासून डहाणूजवळ आशागड म्हणून जो एक भाग आहे आदिवासी, तिथे गेली 38 वर्ष काम बघतो आहे. आज तिथली 16 खेडी आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण केली आहे, वेठबिगारीतून मुक्त. आणि त्यांना स्वतःहून कसं जगावं, म्हणजे माणूस म्हणून काय आहे, त्यांना माणुसकीची जाणीव करून दिली. आणि आज ते त्यांच्या परीने तिथे कार्यरत आहेत. त्यामुळे कला, साहित्य, समाज, संस्कृती अशी चौफेर भ्रमंती सुरू असते. तुम्ही राजकीय लोकांना सुद्धा शिकवलेले असं ऐकलंय. राजकीय लोकांना नाही शिकवतो, सगळे विद्यार्थी म्हणूनच. पण त्यांच्या त्यांच्या कर्मधर्म संयोगाने ते वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. त्यातले काही राजकीय क्षेत्रात गेले. हे गंमत सांगतो, मागचा काळ असा की राम कदम सुद्धा माझा विद्यार्थीच, किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्या सुद्धा विद्यार्थीच, संजय दिनाबामा पाटलांचा मुलगा संजय पाटील, त्याची मिसेस सुद्धा माझी विद्यार्थिनीच. म्हणजे घाटकोपरच्या ईशान्य मुंबई क्षेत्रात एकेकाळी नगरसेवक, आमदार, खासदार सगळे स्टुडंट होते. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे. आणि ते असे जवळून आलेले विद्यार्थी वेगळ्या अंदाजाने, मास मीडियाच्या निमित्ताने. कारण आदित्य हा लॉचा तसा विद्यार्थी, पण त्याने त्या प्रांतातून मुसाफिरी केलेली आहे. पण तेव्हाच राजकीय चुणूक दिसत होती. म्हणजे मनसे आणि शिवसेना तुमच्या हाताखाली शिकले असं म्हणाला. असं मी, माझा दावा तसा नाहीये. कारण समोर असतो तो विद्यार्थी, त्याच दृष्टिकोनातून. लाडका विद्यार्थी कोण, अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? हा, लाडका विद्यार्थी कोणता, कुठला? अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? नाही, असं काय, दोघेही आपापल्या प्रांतामध्ये कार्यरत आहेत. आणि मुख्य म्हणजे गंभीरपणे लक्ष घालतात. ही माझ्या दृष्टीने चांगली बाब. केवळ पार्श्वभूमी आहे म्हणून राजकारणात येणं, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आहे त्याच्यात काय आणखी नवीन करता येईल त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणं हे महत्त्वाचं. विशेषतः मधल्या काळात नाशिकला जाऊन दौरा जो अमित राज ठाकरेंनी केला तो फार उल्लेखनीय होता. म्हणजे या वयात ती जाणीव येणं सुद्धा महत्त्वाचं. तुम्ही शिकवताना म्हणजे आता तुम्ही सांगितलं राम कदम सुद्धा विद्यार्थी होते आणि नील सोमय्या सुद्धा आणि आदित्य ठाकरेचा विद्यार्थी, त्यांचा एक गमतीदार किस्सा आहे का तुमच्याकडे कधी काय? तसे काही किस्से नाही आहेत. कारण फक्त कसं आहे, राम कदमच्या बाबतीत एक जाणवतं मला नेहमी की उत्कृष्ट वक्ता त्यावेळी पण होता तो. म्हणजे आम्ही त्याला कधी कधी म्हणायचो बोल बच्चन म्हणून.
पण फार छान वक्तृत्वामध्ये कायम पुढे, हे त्याचं वैशिष्ट्य. तसे इथे ह्या दोघांच्या बाबतीत मला कधी जाणवलं नव्हतं. शांत. आणि आता आश्चर्य वाटतं की ते राजकारणात इतके कसे बोलू शकतात, कसे येऊ शकतात. अर्थात त्यांचा तो आपत धर्म, त्या दृष्टीने ते पुढे येत आहे. तुम्हाला असं वाटतं आता पहिले विद्यार्थी आता विद्यार्थी वाटतं तुम्हाला, असं तुम्हाला किती वाटतं की तुम्ही त्या विद्यार्थ्यांसमोर गेलात तर आता तसे विद्यार्थी दिसतील तुम्हाला त्यांच्यामध्ये? काळानुसार प्रत्येकाला बदलणं अटळच आहे. शिक्षकानेही बदलावं, किंबहुना प्रत्येक माणसाने परिवर्तनशीलच राहावं. जेथे महापुरी झाडे जाती तेथे लवाळे वाचती. तुम्ही लवाळ्याप्रमाणे राहिलात, वागलात तर समाजात तुम्ही टिकाल, तरच राहाल. या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी राहिलं तर त्यांची प्रगती निश्चितच, प्रश्नच नाही. नाही आता राम कदम जर कधी लोक बोलतात की बेताल वक्त्यामुळे भरपूर आता ते प्रसिद्ध झाले. कसं काही वेळेला त्यांना भान राहत नाही. काही शिक्षक लोकांना आहात तर तुम्ही त्यांना काय सांगणार तुम्ही? एवढंच म्हणेन की प्रसंग पाहून वक्तव्य करावं, एवढंच. एवढं दुसरं काय सांगणार. शेवटी ज्याची त्याची आपली एक भाषा असते. आज राजकीय तुम्ही बघताय म्हणजे जे दोन्ही नेते तुम्ही बोला विद्यार्थी पण होते, आज तुम्हाला कोण जवळ वाटतं, शिवसेना की मनसे? नाही का, पूर्वीपासून मी तसा राजकारणापासून स्वतः अलिप्त आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणं हे आमचं कर्तव्य आहे. नाकारायचं नाही कुणाला, पण समाज आणि तो स्वतः या दोघांची योग्य ती सांगड जो घालतो तो खरा राजकीय नेता होतो. तुम्हाला काय वाटतं? मला लाभ काही वाटू शकत नाही, पण कसं काळाची पावलं ओळखून जो पुढे जाईल तो यशस्वी ठरतो. नाही हा, मध्ये काहीतरी वादळं म्हणा किंवा चढ उतार येतातच. आणि राजकीय क्षेत्रात राजकारण असं आहे की तिथे भल्याभल्यांची सुद्धा तारांबळ होते. कारण राजकारण कधीही बदलू शकतं. दोघांमध्ये निवडा झालं, पुन्हा निवडत शिवसेना की मनसे? प्रत्येकाची एक दिशा ठरलेली आहे. म्हणजे मला राजसाहेबांकडून सुद्धा पहिली ज्यावेळी नवीन पक्ष निर्माण झाला त्यावेळी खूप अपेक्षा होती आणि अजूनही आहे. पण तेव्हा जे चित्र उभं राहिलं होतं, भव्य पिरामिड उभा राहिला होता एकदम. मी पिरामिड शब्द वापरेन. राजसाहेबांनी एक पिरामिड उभा केला होता महाराष्ट्राचा आणि मनसेचा. आता तो टिकवणं हे हातात आहे. तडा जाऊ देता कामा नये. कारण अजूनही महाराष्ट्र त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने बघतोय, ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारू शकत नाही. कारण त्यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांचं वक्तृत्व हे लोक आजही आपुलकीने ऐकत आहेत आणि ही त्याची पावती आहे. तुमच्यासोबत आज उमेदवार सुद्धा आहेत मनसेचे भावी उमेदवार, म्हणजे त्यांना आता काय मार्गदर्शन करता तुम्ही यासाठी निवडणुकीसाठी? त्यांनी त्यावेळी त्यांच्या पक्षाचे आदेश पाळावे, पण ते आदेश पाळत असताना सुद्धा स्वतःचा स्वतंत्र एक मार्ग त्याने जर जोखाळला तर ते अधिक योग्य ठरेल. तुम्ही कारण कसं आहे, अंकित राहण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करणं फार महत्त्वाचं आणि ते अवघड पण असतं. ते सहजासहजी होणार नाही. म्हणजे आजही शिवाजी महाराजांबरोबर आपण कळत नकळत तानाजी मालुसरे अशी नावं घेत जातो त्यांच्या सहकार्यांची. हे का घेतो की त्यांचे सहकारी होते, त्यांची छाप होती, पण तरी स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. तसंच विकासाला मी म्हणू शकतो की त्याने त्याची ओळख निर्माण करावी, जेणेकरून पुढील काळात एक दबदबा निर्माण होईल. इतर नगरसेवक आहेत आता जे झाले, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा होती ते पूर्ण झाली नाही, त्या तुम्हाला वाटतं त्यांच्याकडनं करून घ्यावी किंवा यांना सांगावं की तरुण रक्ताकडूनच फारच अपेक्षा आहेत सध्या. तुम्ही नित्याचे रहिवासी पण आहेत. हा, म्हणूनच म्हटलं की खूप अपेक्षा आहे की एकूण सामाजिक अभिसरण अत्यंत मनमोकळं आणि काय म्हणू आपण त्याला उच्च स्तरावर नेणं ही पिढी करू शकते. आज मराठी भाषा दिवस पण आहे. हा. आणि मराठी भाषा दिवसाला लोक बोलतात की आपण मराठी जे तरुण आहेत खूप मराठी कमी वापरतात, म्हणून मराठी भाषेला आपल्या भाषा दर्जा देणं कुठे ते कमी पडतोय. आपण कमी आपण नाही पडत, कमी समाजच पडतोय. आपण समाज म्हणजे म्हणून मी सकाळी तिथे एखाद्या त्या भाषणाचाच उल्लेख केला की आज जागतिक मराठी भाषा दिन. तर उद्या दुसऱ्या दिवशी लगेच उद्यापासून म्हटलं तो दिवसाच्या ऐवजी दिन वेलांटी बदलू नका. ही जबाबदारी तुमची. वेलांटी बदलली की अर्थ बदलला. दिन पहिला ऱ्हस्व आहे, तो उद्यापासून जर दीर्घ झाला तर उपयोग काय? सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो की सगळे म्हणजे एक माणूस आहे, तो दिवसभर फिरत असतो आणि हिंदीमध्ये बोलतो. नंतर शेवटला येतो ना, तो बोलतो की सगळे मी जेवढे ज्यांच्यासोबत हिंदी बोललो
ते मराठीच होते. आपण स्वतःहूनच जाणीवपूर्वक सुरुवात हा. करावी. मी आवर्जून येणाऱ्या फोन कॉलवर सुद्धा इंग्रजीत बोलतात, मी सरळ मराठीत बोलतो. नमस्कार, बोला. पहिला शब्द नमस्कार. हां बोला. कॅन आय स्पीक मिस्टर चंद्रकांत शिंदे? म्हटलं मी चंद्रकांत शिंदेच बोलतोय. काय काम आहे तुमचं? सुरुवात करतो. आपोआप माईक तिच्याकडून मराठी माणसाकडे जातो. म्हणून ती मराठी टिकली तिथे, ती मराठी माणसं टिकली. आपण जर तो रिस्पॉन्स दिला, येतं इंग्लिश पण मी इंग्रजीतून बोलतो, फायदा काय? भाषा ही आपणच टिकवायची. आपणच, रिक्षावाला असो, कामाला, त्याला आलं पाहिजे, त्याला शिकवू आपण, त्याने ती शिकून घ्यावी. साऊथला गेल्यानंतर हातगाडीवाला सुद्धा माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलतो. हिंदीत कळत असतं पण तरी बोलणार नाही. लोक बोलतात की हिंदी इंग्लिश आहे ही पोटाची भाषा आहे आणि मराठी ओठाची भाषा आहे. आता म्हणजे एक बाकी आजच्या काळात स्पष्ट आहे, इंग्रजीचा राग न करता, द्वेष न करता, ती जगाची खिडकी आहे. सगळं ज्ञान त्या भाषेतून उपलब्ध आहे. दुर्दैवाने आम्ही आमच्या भाषेतून परिभाषा निर्माण केली नाही. ही आपली चूक आहे महाराष्ट्राची आणि शिक्षण क्षेत्राची. त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आर्किटेक्ट अनेक शिक्षण संस्था की ज्याच्यातून मराठी अभ्यास आलाच नाही. फक्त 12वीपर्यंत मराठी, पुढे काहीच नाही. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की या राज्यात विद्यार्थी मराठी भाषेशिवाय डिग्री घेऊन बाहेर पडतो. हे दुर्दैव आपलं. आपल्या इथे आकडे सुद्धा बघितले, घड्याळचे आकडे पण पाहिले, आपण इंग्लिशमध्ये असतात, प्रत्येक गोष्टी इंग्लिश असतात. पण जापानमध्ये जेव्हा मेट्रो आपल्या भारतात आली तेव्हा त्याच्यात जापनीजमध्ये आकडे होते आणि प्रत्येक गोष्ट जापनीजमध्ये होती. अशी कुठंच इंग्लिशमध्ये दिसली नाही. तर भारताने असं केलं पाहिजे का कुठे? म्हणून भाषिक महत्त्व आपणच जोपासायचं, आपली अस्मिता आपणच टिकवायची. केवळ एक दिवस मुलांनाही सांगायचं ट्रॅडिशनल डेला धोतर घालून, साडी घालून, नऊवारी घालून, नथ घालून मराठी होणार नाही. कारण तुझ्या नावावरून तू मराठी आहे हे जगाला माहिती आहे. पण मराठी होणं म्हणजे मराठी भाषा, धर्म आणि संस्कृती या तिघांचा मिलाप दिसला पाहिजे. आकडे बदलून, पाट्या बदलून, अक्षरं बदलून काही करता येणार नाही. ते आतून आलं पाहिजे. अण्णा, मलाही प्रश्न विचारायचा आहे की सध्या जो माय मराठीबद्दलचं जे प्रेम आहे किंवा जे सध्या जो ड्रॉप बॉक्स आलाय साहित्यामध्ये, कला क्षेत्रामध्ये, जे आज पण दाखले देताना आपण पुलांचे दाखले देतोय किंवा शिरवाडकरांचे दाखले देतोय. तर आता सध्या जे सौमित्र आहे, गुरु ठाकूर आहे किंवा संदीप खरेसारखी जी मंडळी आहे ती प्रयत्न करतात आहे आपल्या परीने, पण त्यांना तो जो ग्लॅमर आहे तो भेटत नाही आहे किंवा त्या प्रकारचं ते जे म्हणतात ना आपण, ते जे ज्या प्रकारे ते आलं पाहिजे त्या प्रकारचं भेटत नाही आहे. आणि कुठेतरी आहे ना मतं मांडणं जे म्हणतो ना, त्या काळी जे मतं मांडण्याची जे स्वातंत्र्य होतं ना ते आता कुठेतरी हरपत चाललं आहे. एक मराठी म्हणून आहे ना प्रत्येक माणसाला मतं मांडण्याचं स्वातंत्र्य होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं, ते हरपताना दिसत आहे. आणि सेकंड प्रश्न म्हणजे नित्यानगरमध्ये तुमचे फळी मी पाहिली होती. डॉक्टर गाडगे होते, डॉक्टर भडकमकर होते. म्हणजे डॉक्टर गाडगे यांनी मला असं वाटतं बालमित्र मंडळ, शिवसम्राट मित्र मंडळ अशी मंडळ उभी केली. म्हणजे आमदाराच्या फंडातून ती झाली, पण त्याच्या मागे ही माणसं होती. आपण होता नित्यानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आपल्या हातात आपण अध्यक्षपदी होता. तर हे सगळं आपण सामाजिक कार्य करत असताना आत्ताच्या घडीला प्रतिष्ठित माणसं नित्यानगरमध्ये आहेत, रहिवासी म्हणून आहेत, पण ते त्या ताकदीने उतरत नाही आहेत, त्या ताकदीने दिसत नाही आहेत. आणि कुठेतरी एक नित्यानगरमध्ये एक आता असं झालंय की मराठी भाषा म्हणून आपण सगळेच मराठी बोलतो, पण ते कुठेतरी एक जातपात सध्या सुरू आहे प्रत्येक ठिकाणी. एक जातीचं बाजूला सारून मराठी म्हणून आपण एकत्र येणार आहोत की नाही हे सांगणारं किंवा हे ठाम असं नेतृत्व सध्या राजसाहेब सोडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले. तर मला असं कोण दिसत नाहीये प्रभावी. याबद्दल, या 3 प्रश्नांबद्दल तुमचं काय मत आहे? तर पहिलं मराठी मत की जो डाऊनफॉल आहे, जो मधला गॅप पडला इतक्या वर्षाचा, म्हणजे अजून पण आपण उदाहरण त्यांचीच देतो. म्हणजे आत्ता साहित्य क्षेत्रामध्ये जितक्या प्रकारे, म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये जी भांडणं चालतात ती चर्चेतली आहे, पण साहित्य क्षेत्रात आजकाल जे येत आहे ते चर्चेत नाही आहे. मग हे कुठेतरी बघून वाईट वाटतं. आणि नित्यानगरमध्ये जर समजा अनेक प्रश्न आहेत, जसा SRAचा प्रश्न होता रखडलेला, मग त्या प्रश्नावर आत्ताची प्रतिष्ठित मंडळी का नाही बोलत आहे जे आहेत नित्यानगरमध्ये राहतात? अशी एक्झॅक्टली नेमकं काय स्पष्ट करून घ्यायचं आहे? मला स्पष्ट करायचं तर पहिलं तर मराठीमध्ये आत्ता नवीन साहित्य येतात ती का नाही चर्चेत येते? तिला कुठे गॅप पडलाय? का तो डाऊनफॉल आला आपल्या कला क्षेत्रामधून, सांस्कृतिक मधून साहित्य? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मराठी लेखन सातत्याने सुरूच आहे. हा, पण पूर्वीच्या लेखकांचा जो जोमदारपणा, उत्साह किंवा टिकाऊपणा
तो अजून दिसत नाही, पण काही नावं आहेत हां हे निश्चित. म्हणजे अंतर्नाद मासिकाने 2019 साली उत्कृष्ट 20 पुस्तकं कुठली मराठीतली, खरं अवघड आहे, त्याचा राज्यभर सर्वे केला होता आणि त्याच्यातून पहिली जी 20 पुस्तकं आली त्यात 1 नंबरवर साने गुरुजी होतं. म्हणजे आजच्या काळात सुद्धा त्याचा प्रभाव आहे. पण त्या 20 मधले तरुण लेखक एकही नव्हता. त्यातले फक्त हयात आज आहेत ते भालचंद्र नेमाडे, बाकी सगळे कैलासवासी झालेले आहेत. म्हणजे मग प्रश्न आत्ता जसा की आता सकस साहित्य नाही का, तर लिहितात. आसाराम लोमटेसारखा एक चांगला ग्रामीण भागात येणारा लेखक आहे, खूप छान लिहितो, शेतकऱ्यांचं दुःख कळकळीने मांडतोय. इंद्रजित भालेरावसारखा कवी आहे, तोही त्या दुष्काळाचं किंवा मराठवाडा विदर्भातलं दुःख मांडतोय आहे. पण अजून ती उमेद तेवढी आलेली नाहीये. कमी वाटतं हे मान्य आहे, तो जोर कमी झालाय, ती ताकद कमी झाली, सामर्थ्य कमी झालंय. पण कसं आहे, त्या त्या काळाच्या निकषाचा विचार केला तर हे सुद्धा टिकाऊ आहे. मी जी काही 2 नावं आत्ता घेतली, आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, ही नव्या पिढीची नावं आहेत. हे निश्चित आशादायी आहेत. त्यांच्यापासून आणखीन एक चांदवड जवळचा एक फार उत्कृष्ट आहे, त्याला युवा पुरस्कार आत्ता साहित्य अकादमीचा मिळाला. तो सुद्धा कविता आणि लघुलेखन क्षेत्रात सुद्धा खूप, म्हणजे त्याची मी कविता वाचली भुई म्हणून, तेव्हा जाणवलं मला की हा मुलगा भविष्यात काहीतरी करेल. म्हणजे आशादायी. आशादायीच आहे चित्र. आणि मी तर म्हणतो माणसाने नेहमी आशावादीच असावा, आशावादीच असावा, तरच त्याला जगण्याचे मार्ग सापडतील. सर मी एक प्रश्न विचारतो. जे आत्ता म्हणजे जे पाल्य आहेत, आत्ताचे सगळे पालक आहेत, ते आपल्या पाल्यांना आता प्रेफरन्स करतात इंग्लिश मिडियमसाठीच. आणि त्यामुळे जे आता जेवढे देखील आता नवीन मुलं आहेत सगळे, त्यांना मराठीबद्दल तेवढी आस्था पण राहिलेली नाही, मराठी विषयाबद्दलही त्यांना एवढी आस्था नाही आहे. तर जर ही परिस्थिती आत्ता आहे, तर येत्या भविष्य काळामध्ये ह्या मराठी भाषा आपण आता टिकवण्याचं बोलतोय, तर या येणाऱ्या पिढीला या मराठी भाषेबद्दल डीप नॉलेज मीन्स जे आपण खोल जो गाभा आहे त्याच्यातला, तो कसा काय कळणार आहे? ही जी पालकांची मानसिकता आहे, ही कोणी इतरांनी लादली नाही, ना शासनाने ना तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीने. ते स्वतःहून आली त्यांच्यात. कारण त्यांना वाटणारा न्यूनगंड की माझ्या मुलाला जर इंग्लिश आलं नाही तर जगाच्या बाजारपेठेत तो टिकणार नाही. म्हणजे मगाशी जसं म्हणाला की जगाच्या ज्ञानाची खिडकी म्हणजे इंग्रजी, पण आम्ही सुद्धा शिकलो मराठी भाषेतूनच. म्हणजे आम्ही तर महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी, पण त्याच्यातून सुद्धा आजही परदेशात आम्ही फिरतो, दौरे करतो, पण आमचं इंग्रजी वाचून अडत नाही, व्यवहारापुरतं आम्ही बोलतोच. आणि आज आपल्याकडे सुद्धा शासनाने पहिलीपासून इंग्रजी केलेलंच आहे. त्यामुळे त्या शासकीय शाळेचा खरा फायदा आपल्या पालकांनी घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने तसा होत नाही. पालकांचं लक्ष सगळं बाह्य रूपावर आहे. चकचकीत शाळा, चकचकीत काचा, दालन, ड्रेस, कडक टाय, सूट बूट, ते त्याला हायफाय मानतात. पण प्रत्यक्षात तसं आहे का याचं चित्र गेलं तर त्या विद्यार्थ्यांची अवस्था ना घरका आणि घाटका अशी आहे. बरोबर, अगदी बरोबर. पूर्ण मराठी पण नाहीत आणि पूर्ण इंग्रजी पण नाही. त्या मनाने तुम्ही 10वीचा निकाल बघा बोर्डाचा, तुम्हाला मराठी माध्यमातली मुलंच पुढे गेलेली दिसतील. आणि 12वीच्या माध्यमात तुम्हाला 10वीतले जे आलेले आहेत ते कुठेच आढळत नाही, तिथे दुसरीच मुलं दिसतात. ही तफावत आपण लक्षात घ्यायला पाहिजे. काही अडत नाही, आपण मानसिकता बदलायला पाहिजे खरी. इंग्लिश मिडियमला जाऊन माझा मुलगा मोठा होईल हे चुकीचं आहे. तो मराठी माध्यमातून सुद्धा मोठा होईल. आणि आता सेमी इंग्लिश सर्रास आहे सगळीकडे. बरोबर. साहित्य संमेलनामध्ये भरपूर खर्च केला जातो, पण कुठला चित्रपट निघाल्याशिवाय लोक ते साहित्य वाचतच नाही. म्हणजे नटसम्राट असेल तर ते वाचन संस्कृती चित्रपट निघाला तेव्हा लोकांनी नटसम्राट काय साहित्य ते बघायला सुरुवात केली. वाचन संस्कृती अलीकडे ढेपाळली ही वस्तुस्थिती आहे. याला जबाबदार घटक बरेच आहेत. घरात पालक वर्गापासून सुरुवात. आता आपण इथे सगळे एवढे बसलो, आता किती जणांच्या घरात रोज रेग्युलर वर्तमानपत्र आहे? आपण तिथून सुरुवात करू तर 0 आहे. कारण आपण नाही म्हणजे आहेत, पण संख्या आता कमी, वाचतच नाही आपण. आणि मग एकीकडे आपण बघतो वाचाल तर वाचाल, पण फक्त पाठी वाचतो आणि पुढे जातो, बाकी काय वाचत नाही. कारण वाचन संस्कृती जर वाढली तरच सगळं येईल. सर, असा एक आमचा प्रश्न आहे की जी मराठी मीडियमची जी मुलं आहेत ती जरा होतकूर वाटतात, खेळामध्ये जरा कणकर वाटतात. म्हणजे
एकदम गंभीरपणे असे दिसतात आणि जी इंग्लिश मिडियमला जी काही मुलं आहेत ती असे दिसतात की एकदम बॉयलर कोंबडीसारखी, म्हणजे त्यांच्यात ॲक्टिव्ह नाही, त्यांच्यात खेळायचं कुठलं होश नाही, भांबावलेली वाटतात. भांबावलेल्यासारखे वाटतात. याच्या मार्गदर्शन कसं तुम्ही सांगा, याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? प्रत्येक मुलाच्या मनात म्हटलं तर न्यूनगंड असतोच. तो बाहेर काढायचं काम पालकांनी करायचं आहे. म्हणजे आपला मुलगा कुठे कमी पडतोय, कुठल्या बाबतीत कमी पडतोय, याची परीक्षा आपणच घ्यायची. मग ती मुलं आपल्या कसोटीला उतरतील. आणि मुळात माझं तर प्रामाणिकपणे आहे की पालकांनी मुलांना सरळ सगळ्या क्षेत्रात झोकून द्यावं. उडी मार, आपण जसं म्हणतो पाण्यात पडल्याशिवाय हातपाय हलवता येत नाही, त्याप्रमाणे जा स्पर्धेत, प्रत्येक स्पर्धेत उतरवायचं, सगळ्या खेळांमध्ये उतरवायचं. बक्षीस हा भाग ठेवायचा नाही, मला जमेल न जमेल तो पुढचा भाग. आणि या वृत्तीने जर आपण मुलाला ढकलत गेलो त्या क्षेत्रात, तर मुलगा हातपाय मारायला शिकतोच. आणि त्याचा दुसराच महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा मानसिक कल तुम्हाला कळेल. ज्याला इंग्रजी फार एक वेगळा चांगला शब्द आहे IQ, बुद्ध्यांक, की माझा मुलगा नेमका कुठे पुढे जातोय, कुठल्या क्षेत्राची आवड आहे, हे तरच तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे त्यांचा आता बुजरेपणा नाहीच होईल. आणि तो बुजरेपणा नाहीसा होण्यासाठी आणि समाजिकपणा येण्यासाठी त्याला प्रत्येक क्षेत्राला जोडून द्या. वाचन, लेखन, समर्पण हे झालंच पाहिजे. त्याला कमीपणा त्याला येऊच देऊ नका. बोल बिंदास त्याला म्हणायचं. बोलल्याशिवाय जमणार नाही, केल्याशिवाय येणार नाही. याच्यासाठी आई वडिलांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन मुलांना हे सगळं करायला सांगायला पाहिजे. नुसतं इंग्लिश मिडियमला शिक की तू काहीतरी होशील, हे सगळं भ्रम डोक्यात घ्यायला नाही पाहिजे, असं माझं मत. तो भ्रम येतो तो केवळ त्या अर्थात काही शिक्षण संस्थांच्या बाबतीत सुद्धा आज घोटाळा आहेच. कारण केवळ पुस्तकी ज्ञान हा एक भाग आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये काय होतं, पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन थोडंसं मैदान दाखवतात, म्हणून ती मुलं झीट होतात जरा, किंवा आरेला कार्य करायला तयार होतात. तसं इंग्लिश मिडियममध्ये होतं, कारण तिथे सतत लाजरेपणा, बोजरेपणा आणि भीती असते. त्याच रेषेवरून चल, तसाच वाग, तसाच उभा राहा, तसाच लेफ्ट राईट कर. त्यामुळे ती मुलं बुजतात दुसरं असं आहे आणि की मानसिकदृष्ट्या मागे मागे खचत जातात. दुसरी गोष्ट- म्हणून मी मगाशी म्हटलं ना की मराठी मुलगा जेवढ्या तेजाने तळपतो ना मराठी भाषेतून आलेला, तेवढा इंग्रजी मिडियममधून आलेला विद्यार्थी तळपत नाही. त्याला कारण ते म्हणून मला तेच सांगायचं सर, थोडंसं बोलायचं आहे की जी मराठी मिडियममधून मुलं आलेली आहेत ती जास्तीत जास्त बघा आर्मीमध्ये, पोलीसमध्ये, या क्षेत्रामध्ये मराठी मिडियममधून मुलं आलेली पुढे निघून बरोबर जातात. पुढे निघून जातात. बरोबर आहे. कारण त्यांच्यात असणारा मोकळेपणा महत्वाचा भाग, त्या मोकळेपणाच्या जोरावर ते सुसाट धावतात. आणि तिथे म्हणजे आता जागा 10 आहेत, तो मुलगा हा विचार करेल जागा 10 आहेत, 10,000 जण आलेत, माझा कसा नंबर लागणार. पालक जबरदस्ती पाठवतात, तो जबरदस्ती चाललेला असतो. त्यामुळे आतून जी एक प्रक्रिया यायला हवी मानसिक, म्हणजे मानसिक तयारी, ती त्याची होत नाही. त्यामुळे तो मागेच पडतो. त्याचं सतत दडपण येतं त्यांच्यावर, सतत भीती असते. तशी इकडे नसते. मुकार. तो मार पण खातो हां. आणि पुढे पण जातो. पडलो तर पड. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस. हा कुसुमाग्रजांचा वाढदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आज 128 प्रभाग क्रमांक 128च्या मार्फत आज आपण काही विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये सकाळी आपण मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा दर्जा मिळावा. अभिजात मराठी भाषा म्हणजे अभिजात मराठी भाषा हा मराठी भाषेला दर्जा मिळावा, याचा अर्थ की ज्या काही प्राचीन भाषा आहेत त्या भाषांमध्ये मराठी भाषा ही देखील एक भाषा आहे. जवळपास तिचा इतिहास 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. परंतु आजही सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागते की मराठी भाषेला अभिजात भाषा आपण जाहीर करावी. एवढे ज्या काही अहवाल वगैरे ज्या समित्या नेमल्या होत्या त्यांनी देखील त्यांचे अहवाल दिले. त्या अहवालामध्ये देखील हे स्पष्ट करण्यात आले व पुरावे पण देण्यात आले की मराठी भाषा ही जवळपास 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे मराठी भाषेचा. मराठी भाषेचे वाङ्मय, त्यानंतर ग्रंथ, बरेच जुने ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरीसारखे. तर ह्या एवढ्या जुनी मराठी भाषा असून देखील आपल्याला आज
आपली भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला आज लढावं लागतं. तर आम्ही एक छोटासा उपक्रम केला होता की जे आपले सांस्कृतिक मंत्री आहेत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, यांना आपण एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे किसन रेड्डी यांना आपण एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 128 तर्फे एक त्यांना आपण एक लेटर देऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता आपण एक पूर्ण आपल्या विभागातील लोकांच्या सह्या घेऊन ही एक लेटर त्यांना पोस्टाद्वारे आपण नवी मुंबईला पाठवणार आहोत. हा एक मराठी भाषा अभिजात होण्याकरता एक छोटासा प्रयत्न आहे. आम्ही एक तो खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अभिजात मराठी भाषा नेमकी झाल्याने फायदा काय होईल हे आपल्याला बरेच लोकांना माहीत नसेल. अभिजात भाषा का व्हावी किंवा काय, तर ही अभिजात मराठी भाषा झाल्यामुळे आपल्याला जो केंद्राचा बराचसा भाषा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी ही बराचसा केंद्राकडून निधी येतो. हा वेगळा निधी येऊन मराठी भाषा अजूनही आपल्याला मराठी भाषेबद्दल, तिच्या ग्रंथांबद्दल वाढवण्याबद्दल किंवा आणखीन काही आपल्याला त्याबद्दल करता येईल, ह्यासाठी हा वेगळा केंद्राचा निधी येईल. ह्याकरता आपल्याला मराठी भाषा अभिजात भाषा दर्जा मिळावा हा आपण प्रयत्न करतो. त्यानंतर आम्ही दुपारी जे आपले विठ्ठल रुक्माई मंदिरामधील जे भजनी मंडळ आहेत, आपले महिला मंडळ आहेत, पुरुष भजनी मंडळ आहेत, जे आपली संस्कृती कला जोपासत आहेत, येणाऱ्या पुढील पिढीला हे जे आपल्याला जे कीर्तनं भजनं ह्याचा एक वारसा ते म्हणजे पुढे चालवत आहेत आणि येणाऱ्या पिढीला त्याचं ज्ञान मिळत राहील तो एक ते प्रयत्न करत आहेत. मग त्या लोकांचा एक सत्कार असा एक छोटासा आम्ही आमचा सत्कार त्यांचा आम्ही तिथे जाऊन त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांचा सत्कार आम्ही त्यांचा केला. त्यानंतर आज संध्याकाळी प्राध्यापक चंद्रकांत शिंदे सर यांना आज आम्ही इथे आमंत्रित केलं होतं. त्यांच्याबद्दल त्यांनी तर जे काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहेच. तर आज आमचं भाग्य आहे की चंद्रकांत शिंदे सर यांनी इथे येऊन आम्हाला अमूल्य वेळ दिला व आपल्याला काही मार्गदर्शन केलं. आज खरंच सरांचा आम्ही खूप ऋणी आहे की त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून इथे आले. मी सरांना विनंती करतो की या पिढीला, आपल्या ज्या तरुण पिढीला आहे, या मराठी भाषेबद्दल थोडंसं 2 शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. सर. धन्यवाद विकासच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की अभिजात हा शब्द त्याने बराच वेळा वापरलेला आहे. नेमका अभिजात काय, तर भाषेची समृद्धी, भाषेची वाढ आणि भाषेची जोपासना, ज्याला संवर्धन एक शब्द आहे, ती व्हावी या अर्थाने आपण आपल्या भाषेसाठी झगडावं लागतं. एक अर्थात आपली शोकांतिका आहे, पण हरकत नाही. देर आहे दुरुस्त सही या वाक्याप्रमाणे आपण आता ते प्रयत्न सुरू केले आणि एवढ्यासाठी सुरू केलेत की त्याच्यातून येणारा जो निधी आहे त्या निधीतून भाषेची अधिक विकसित वाटचाल आपण करू शकू. अनेक उपक्रम आपण त्याच्यातून नव्याने आणू शकू. भाषेवर संशोधन करणार आहेत. आज अनेक बोलीभाषा नष्ट होत आहेत. ग्रामीण भागात गेलो तर असं भूगोलात आपण शिकलंच आहे की दर 6 महिन्यावर भाषा बदलते. तिथे बदलल्या जाणाऱ्या भाषेंचं कौतुक आणि त्यांची साठवणूक संवर्धन करणं फार काळाची गरज आहे. आज भारतातल्या जवळपास 94 भाषा या लोप झालेल्या आहेत. शेवटच्या घटका मोजत आहेत. हे दुर्दैव आहे, कारण कोणी नाहीच सांभाळणार. पिढ्या जात आहेत. या संदर्भात मराठीविषयी काय करता येईल यासाठी अभिजात भाषेसाठी आपण धडपडत आहोत. सगळेच पक्ष, सगळेच नेते यासाठी एक दिलाने झाले आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारचे आपण प्रयत्न करत आहोत. संघर्ष म्हणता येणार नाही, खरं तर संघर्षाची पाळी येऊ नये असं मी म्हणतोय. आनंदाने पाठपुरावा करत अभिजात दर्जा आपल्याला मिळावा आणि केंद्र सरकार तो देईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. आजच्या या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने विभाग क्रमांक 128च्या वतीने सायंकाळी जे इथं कौतुक माझं केलं, तो सत्कार म्हणतोय, पण तो सत्कार नाही, आपण कौतुक म्हणू. आपल्या विभागात कोणीतरी एखादी वेगळी अलौकिक व्यक्ती आहे आणि त्याचं कौतुक आपण करायचं नाही तर कोणी करायचं. बाहेरचा समाज सगळेच बोलावतात, सगळीकडे आपण जातो, सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या लोकांनी केलेलं आपलं कौतुक हे जगाच्या पाठीवर नेहमी वेगळं ठरतं. आणि यासाठी मी शाखा क्रमांक 128चे विकास गायकवाडचे आणि त्याच्या एकूण सगळ्या मित्रपरिवाराचे मनापासून
आभार मानणार नाही. याचं कारण आभार म्हणजे पूर्णविराम. मला पूर्णविराम आवडलं कारण संपलं. पूर्णविराम म्हणजे शेवट होऊ नये, कायम ऋणानुबंध राहावा. त्याने असेच काही चांगले उपक्रम नेहमी करावेत शाखेतर्फे, जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात काही वेगळं चलनवलन होईल. नित्यानंदनगरचा हा जो प्रभाग आहे, हा एवढाच भाग जो आहे इथला, तो बऱ्याच गोष्टींमध्ये तसा मागे आहे. ही वस्तुस्थिती आहे. अनेक नगरसेवक, खासदार, आमदार आले गेले, परिस्थितीत फारसा बदल पडला नाही. वाईट वाटतं सांगताना, पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने का होईना, पण असं काही वेगळं सांस्कृतिक चलनवलन, सामाजिक चलनवलन जर झालं तर फार आनंदाची गोष्ट होईल. त्यासाठी माझ्या शाखेला आणि त्याला सुद्धा भरपूर शुभेच्छा. त्याला चांगलं बळ मिळो आणि त्याला वरूनही चांगलं पाठबळ मिळो अशीच अपेक्षा मी बाळगतो. आणि पुन्हा आभार न मानता सगळ्यांविषयी जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.